त्यांनी असा दावा केला आहे की कुठेतरी पोलिसांवर दबाव आहे आणि खोटा अहवाल तयार करून घेतला। बघा असं आहे की त्यांनी मला वाटतं त्यांनी जी स्टोरी बनवली होती तीच त्यांनी बरोबर व्यवस्थित अभ्यास करून बनवली होती। मागचा काच फुटला असं त्यांनी दाखवलं, मागून कोणीतरी दगड मारला, मागचा काच फुटला आणि मागचा काच करून ते पुढे बसले होते, पुढे फिरून असा तो दगड त्यांच्या डोक्याला लागला आणि खाली पडला असं त्यांनी म्हणणं होतं। हे साहजिक कोणत्याही एखाद्या चौथी वर्गातल्याही मुलाला जर विचारलं तर तोही सांगणार की हे दगडफेक होती, त्याला फॉरेन्सिकची वगैरे रिपोर्टची गरज नव्हती। त्यावेळेसही लोकांना हे लक्षात आलं, साधारण शेतकरी लोकांना, अशिक्षित लोकांनाही लक्षात आलं की अनिल देशमुखने हे फेक स्टोरी रचलेली आहे आणि म्हणूनच त्यांना त्या निवडणुकीत जो त्यांचा पराभव झाला याच कारणामुळे पराभव झाला। सहानुभूतीतनं मतं घेणं आणि निवडणूक जिंकणं यासाठी हे कृत्य केलं। निश्चितच त्यांनी सहानुभूती घेऊन लोकांना कुठेतरी दिशाभूल करून चरण ठाकूरला बदनाम करून निवडणूक जिंकण्याचा हा प्रयत्न होता। तेव्हा देखील त्यांचा दावा होता की भाजपने हल्ला केला आणि आज देखील त्या दाव्यावर ते ठाम आहे। बघा असं आहे की तो जो रस्ता होता त्या रस्त्यात सुनसान रस्ता होता, कोणतंही गाव नव्हतं तिथे। जर कोणी हल्लेखोर असले तर दिसले असते, कोणाचे मोबाईल लोकेशन दिसले असते आणि नुसतं 2-4 लोक कशाला, जास्त लोकांनी हल्ला केला असता। आणि कोणीही निवडणुकीमध्ये असा हल्ला करत नाही। मला असं वाटतं की ते स्वतःच्या हाताने स्वतःचा तो काच फोडला। मला वाटतं ते जे दगडाचे जर त्यांनी फिंगरप्रिंट जर त्या दगडावर बघितले तर 100% अनिल देशमुख आणि त्यांचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्डचेच त्यात फिंगरप्रिंट्स येतील। याचीही चौकशी पोलीस विभागाने केली पाहिजे। बरं, ते माजी गृहमंत्री आहे, त्यांनी जर का असं कृत्य केलं असेल तर पोलीस विभागासोबत आयोगाने पण अशी याची चौकशी करायला पाहिजे का आणि त्यांच्यावर काही कारवाईची मागणी कराल तुम्ही? निश्चितच त्यांच्यावर खोटी तक्रार देण्याचं, जनतेची दिशाभूल करण्याचं आणि सगळ्या खोटे पुरावे सादर करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। निवडणुकीचा निकाल प्रभावित करण्यासाठी जर कृत्य केलं असेल तर आयोगाने देखील याची दखल घ्यायला पाहिजे। निश्चितच निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। या संदर्भातल्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोग आणि पोलीस विभागाकडे SP कडे दाखल करणार आहे। धन्यवाद। तर हे होते भाजपचे आमदार परिणय फुके। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।